तिरंगा हातात घेऊन लोकशाहीचे करू रक्षण. जंतर मंतरवर उसळलेली तरुणाई हिंदुस्थानचे भविष्य आहे. खुर्चीची हवा डोक्यात शिरली की बुद्धिमान माणसं सुद्धा प्राण्यासारखी वागू लागतात. कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर त्या प्रकरणावर चर्चा करण्यास किंवा पुरावे पाहण्यास वेळ नाही. समय बर्बाद करू नका असे कोणत्याही न्यायाधीशास बोलता येत नाही, हे राज्यघटना सांगते. सरन्यायाधीशांना किती कळते ते शिवसेना खटल्यावरून दिसते. 5 बेंच पुढे खटला चालू होता. त्यातील एक पूर्ण बेंच सरन्यायाधीशांचे आज सुद्धा आहे. चंद्रचूड निकाल देण्यास तयार होते, पण या महाशयांनी मिठाचे खडे टाकल्याचे दिसते. नियती किती भयंकर हिसाब करते. जंतर मंतरवरील आंदोलनाचे जन्मदाते सरन्यायाधीशच आहेत. आता त्यांना आंदोलनाचे पुरावे पाहण्यास वेळ नाही. हिंदुस्थानात सध्या टग्यांचे राज्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण जंतर मंतरवर जे घडत आहे तो बेजबाबदारीतून झालेला स्फोट आहे. बिनडोक लोक काहीही बरळत आहे. त्यांनी लाज सोडली. न्यायालयाची अवस्था चंपाबाईच्या कोठीसारखी झाली आहे. केस पाहायचे नाही, मग खुर्चीवर बसताच कशाला? अंधभक्तांनो, तुमच्या बापाचे बाप आहेत अदानी. तुम्ही विश्वगुरूची चाटून चाटून स्वतःच्या जीवनाचा चाटू करून घेतला. अदानी तुमच्या बायका पोरांना सांगेल त्याच मिलचे कपडे घालावे लागतील. मग त्यांच्याही आयुष्याचा चाटू करायचा का? म्हणजे गुलामांना गुलामीची सवय अशीच रोजच लावली जात आहे. शिक्षण मंत्री राजीनामा देणार नाही. जे धतिंग करायला पाहिजे त्यांना एप्स्टीन फाईलचा कालाचिट्टा शिक्षण मंत्र्यांच्या बेडरूममधील फुशीखाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सगळेच चिडीचूप व एक दुसऱ्याचे तंगडे एकमेकांच्या तंगड्यात अडकले आहे. हे आंदोलन जितके दिवस लांबले जाईल तितके दिवस इतर देशांचे समर्थन तरुणांना मिळेल. त्यातूनच हिंदुस्थानातील काही मंडळींनी बाहेरच्या देशात घेतलेल्या मालमत्तेची लांबची लांब चिठ्ठी यादी म्हणून बाहेर येईल. राज्यसभा ही साहित्य, कला, क्रीडा, लेखक, कवी यांच्यासाठी निर्माण झालेली आहे. तेथे आज धनवान मंडळींनी आपली कोठी बनविली. हा सर्व लाज आणणारा प्रकार आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग बिळात लपून बसले आहेत. हीच मंडळी रात्री अपरात्री लोकांच्या घरात शिरून चौकशी करत होते. भाजपमध्ये गेले की निवांत झोप यायची. कोणती वॉशिंग पावडर वापरली जात होती? हा काळा सच सर्व नियती आता समोर आणणार आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, ईडी, सीबीआय, पोलीस हे सगळे मोदी शहांनी आपल्या दावणीला बांधले होते आणि त्यांना गुलामीची सवय लावली होती. परंतु या तरुणांनी जंतर मंतरवरून गुलामीच्या सगळ्या बेड्या तोडल्या आहेत. आता पोलीस बांधव, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि ईडी, सीबीआयनी यातून काहीतरी धडा घ्यायला हवा आणि गुलामीची जन्मदाते आहे त्यांना आता खडे फोडायला पाठवायला हवे.